नाशिक जिल्ह्यातल्या एका उच्चशिक्षित तरुण दाम्पत्यानं द्राक्षांची शेती केली आहे। द्राक्षांवर प्रक्रिया उद्योग म्हणून त्यांनी वायनरीची सुरुवात केली। अशोक आणि ज्योत्स्ना सुरवाडे 12,000 लिटर क्षमतेची वायनरी व्यवस्थितरित्या चालवतात। बऱ्यापैकी पर्यावरणपूरक व्यवस्था करून द्राक्षांपासून वाईन निर्मितीमध्ये आपला जम त्यांनी बसवलाय। आज आपण सुरवडे दाम्पत्याच्या वाईन उद्योगाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यात जाऊयात। नाशिक जिल्हा हा वायनरीच्या द्राक्ष शेतीचं आगर आहे। याच जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या पिंपलास गावच्या अशोक आणि ज्योत्स्ना या उच्च शिक्षित दाम्पत्यानं शेती करण्याचा निर्धार केला। त्यांच्या गावाकडे मोठ्या प्रमाणात द्राक्षांची शेती केली जाते। हीच बाब लक्षात घेत त्यांनी हा व्यवसाय करण्याचं निश्चित केलं। शेती करायची हे पक्क डोक्यात होतं। मग शिक्षण झाल्यानंतर आणि अंटार्क्टिक एक्सपिडिशन नंतर मी गावाकडे आलो। मग शेतीला सुरुवात केली। कॅश क्रॉपमधनं कॅश येणं म्हणून द्राक्ष लागवड झाली आणि द्राक्ष प्रक्रिया करण्यासाठीचं नाशिक हे उत्तम ठिकाण। आणि मग त्याच्यावरती वाईन इंडस्ट्रीचे मी चढ उतार त्या काळात बघत होतो की वाईन इंडस्ट्री उभारीलाही होती आणि पडीच्या काळातही ती ऑब्झर्व केली। मग आता वाईन इंडस्ट्री उभी करायची तर भांडवल हवं। भांडवल नसेल तर दुसरा एक मार्ग होता की डू इट युअर सेल्फ टाईपचा प्रोजेक्ट करायचा आणि जो सस्टेनेबल असेल। म्हणजे जी युरोपात जी कन्सेप्ट असते छोट्या वायनरीची, जो फॅमिली ओन बिझनेस असतो, त्या पद्धतीने जायचा मार्ग आम्ही स्वीकारला आणि मग काम सुरू झालं। काम सुरू झाल्यानंतर ज्या ज्या अडचणी येत गेल्या मग त्याच्यावरती लोकली काय काय आपल्याला मार्ग काढता येईल। मे बी रस काढण्याची यंत्र असतील जी इम्पोर्टेडच मिळत होती, मग त्याला आपल्याला लोकल जी काय उपलब्ध साधनं आहेत त्याच्यावरती काय मार्ग काढता येईल ते तशा प्रकारे सुरुवात करून ह्या उद्योगाची पायाभरणी आम्ही सुरू केली। सुरवडे पती पत्नीनं काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशानं शेती करण्याचा निर्धार केला। शेतीमध्ये 7 एकरांवर टप्प्याटप्प्यानं द्राक्षाची लागवड केली। द्राक्ष शेतीला आधुनिक तंत्राची आणि आधुनिक विचारांची जोड दिली। जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा आदर्श की काय की तुम्ही उपलब्ध साधनं जी आहेत त्याचा तुम्ही कसा वापर करता। एक निसर्गावरती ताण येत नाही, पहिली गोष्ट की तुम्ही ते रियूज करता, रिसायकल करता आणि प्लस तुमचं काम तडीत जातं। हे एक तुमचं भांडवल वाचतं, प्लस तुम्हाला जो आत्मिक जे समाधान असतं की तो जी काही समोरची अडचण होती ती तुमच्याच प्रयत्नाने ती सॉल्व्ह झाली लोकली, हा त्यातला सगळ्यात समाधानाचा भाग असतो। आणि मग त्यामुळे प्रोजेक्ट आवाक्यात राहिला, ओव्हरहेड्स नाही आहेत आणि स्वतः करण्याचा जो आनंद आहे तो ती जमेची बाजू। अशोक यांनी वायनरी सुरू करण्यापूर्वी बराच अभ्यास केला। स्वतःच्या शेतात द्राक्षाची पुरेशी लागवड केल्यानंतर त्यांनी वायनरी उभी केली। त्यापूर्वी किती क्षमतेचा प्रकल्प करायचं हे देखील ठरलं होतं। छोटा प्रकल्प सुरू करून यशाचा टक्का उंचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता। सगळा इथला अभ्यास करता असं लक्षात आलं की आपण छोट्याने सुरुवात करावी, ज्याला म्हणतात ना स्मॉल इज ब्युटिफुल, तसा प्रकार झाला की आता 12,000 लिटरची क्षमता आम्ही प्रेझेंटली आहे आणि ती सुरुवात करून एक 30,000 पर्यंत आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे। त्याच्यावरती जायचं नाही हे आमचं एक लक्ष्यमन रेषा आम्ही स्वतःला आखून घेतली। त्याचं कारण असं की मुळात मास लेवलला गेलो की काही गोष्टींना कॉम्प्रोमाइज सुरू होतात आणि हा जो व्यवसाय आहे हा नुसता व्यवसाय नाही आहे, आम्ही एक छंदिष्टपणे त्याच्याकडे बघत आहोत। म्हणजे हा छंदही आहे, ते आमचं एक पॅशन आहे, तर मग त्याला ते रूप तसंच टिकून राहावं म्हणून एक स्वतःला जी कॅपॅसिटीची जी मर्यादा आहे ती आम्ही आखून घेतलेली आहे। आणि जिथे जिथे प्रत्येक स्टेजला आम्ही स्वतः इन्वॉल्व आहोत, त्यामुळे प्रत्येक कामाचा, प्रत्येक स्टेजचा जो आनंद आहे किंवा जे अनुभव आहे तो आम्हाला येतोय। द्राक्षाची शेती आणि त्यावरील प्रक्रिया उद्योग हे काही वर्षांसाठी करण्याचं नियोजन नव्हतं। दीर्घकाळ यशस्वी नियोजन करण्यासाठी लागणाऱ्या व्यवस्थापन तसंच दीर्घकालीन धोरण आखलं। अशोक यांना या कामात पत्नी ज्योत्स्ना यांची मोलाची साथ मिळते।
सस्टेनेबल करायचं आहे, निसर्गावर ताण येऊ द्यायचा नाही आहे आणि भांडवलातही ती उपलब्धता गृहीत धरून आपल्याला उभारणी करायची. तर एक सोपा मार्ग आम्ही निवडला की आमचं एक जुनं घर होतं आणि त्या घराचा कसा वापर करता येईल. मुळात त्या दगड मातीच्या 1.5 ते 2 फुटाच्या भिंती. मग एक लक्षात आलं की त्या भिंतींमुळे एक थंडपणा जो आहे टँक हॉलमधला तो मेंटेन राहू शकतो. मग ते एक ॲडव्हांटेज झालं आणि कॉस्टही वाचली, वेळही वाचला आणि मग त्याचंच रूपांतर वायनरीत करून अशा प्रकारे आम्ही वायनरीचा हा प्रकल्प कमी खर्चात किंवा अल्प श्रमात उभारायचा तो प्रयत्न केला. निफा वायनरीसाठी सुरवडे दाम्पत्यांना जवळपास 8 लाख रुपये खर्च आलाय. जवळपास यंदा त्यांचा वायनरीचा 4था हंगाम सुरू आहे. अशोक सुरवडे यांनी ज्योत्स्ना यांना वायनरी व्यवसायातले सगळे धडे दिलेत. त्या एकट्या सुद्धा सगळा प्रकल्प तसंच सगळी तांत्रिक कामं हँडल करतात. शेती केल्यानंतर माझा बराचसा वेळ शेतीत जी कामं व्हायची त्यात जायचं आणि चूलमूल यात माझा पूर्ण दिवसच जायचा. माझ्या मिस्टरांनी काय केलं की तू हे सगळं चूलमूल सोडायला पाहिजे, तर तू बाहेर पडायला पाहिजे. मग त्यांनी मला काही स्लाइड्स दाखवल्या, व्हिडिओज दाखवले की बघ उद्योजकता तयार होऊ शकते, तू पण एक जर ठरवलं तर. मग त्यांनी हळूहळू मला वायनरीजची व्हिजिट करणं, तिथे नेऊन काय कामं चालतात, कशी प्रोसेस असते हे दाखवलं. मग त्यानंतर मी हळूहळू एक तास जायला लागले, 2 तास. मग मलाही जाणवायला लागलं अरे घरातली चूल आणि मूल जर सोडलं तर मी स्वतःही एक उद्योजिका होऊ शकते. कॉन्फिडन्स आला मला स्वतःला आणि मी त्या दृष्टीने विचार करायला लागले. आणि मग कुठलंही काम करताना माझ्या डोक्यात हेच की अरे मला वायनरीत जायचं आहे, मला ही कामं पेंडिंग आहे किंवा माझी ही जबाबदारी आहे. बॉटलिंग असेल, क्रशिंग असेल, लेबलिंग असेल किंवा आलेल्या व्हिजिटरला काय सांगायचं. ॲक्च्युली माझं BA बॅकग्राऊंड असल्यामुळे या सगळ्या स्टेज शिकायला मला थोडं स्ट्रगल करायलाच लागलं. कारण सायन्स बॅकग्राऊंडचा उद्योग आहे तसं पाहिलं तर, लॅबशी रिलेटेड आहे. ही सगळी कामं मी स्वतः शिकली. प्रत्येक स्टेजला मी स्वतः गेली, स्वतः ती करून बघितली. अडचणी आल्या पण त्यावर मात केली. वाईन बनवण्यासाठी सध्या द्राक्षांच्या शेतातून द्राक्षाची तोडणी सुरू आहे. तोडलेली द्राक्ष वाईन यार्डमध्ये आणून क्रशिंग केली जातात. ग्रेप्स येतात, त्यानंतर ते बास्केट रेसमध्ये टाकले जातात. त्याचा ज्यूस काढला जातो, त्याला पंप कनेक्ट केला जातो, तो ज्यूस टँकमध्ये टाकला जातो. त्याच्यानंतर त्यात ईस्ट टाकलं जातं. ईस्ट का टाकलं जातं? कारण त्यात द्राक्षामध्ये जी शुगर असते त्याचं रूपांतर अल्कोहोलमध्ये केलं जातं आणि ईस्ट काय करतं, द्राक्षामध्ये जो काही स्लज असते ती घट्टपणा तो खाली सेटल करतो आणि वरती क्लिअर वाईन शिल्लक राहते. मग तिचं रॅकिंग असतं, त्याची पुढची प्रोसेस. मग ते रॅकिंग केलं जातं. रॅकिंग केल्यानंतर वाईन फिल्टर केली जाते. हे 6 महिन्यापर्यंत रॅकिंगची प्रोसेस असते. ती प्रोसेस संपल्यानंतर फिल्ट्रेशन होतं. फिल्ट्रेशन झाल्यानंतर बॉटलमध्ये जाते वाईन. बॉटलमध्ये गेल्यानंतर सीलिंग होतं. सीलिंग, लेबलिंग आणि मग मार्केट. अशी वाईनची पूर्ण प्रोसेस आहे. सुरवडे दाम्पत्य वायनरीच्या व्यवसायातून वार्षिक लाखो रुपयांची उलाढाल करतायत. तर शेतीपासून वाईन निर्मितीपर्यंत येणारे खर्चाचे 6 लाख रुपये वगळता त्यांना 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय. सुरवडे यांच्या म्हणण्यानुसार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतःच्या वायनरी उभारणं गरजेचं आहे. वायनरी उद्योग हा शेतकऱ्याच्याच ताब्यात राहायला असायला हवा होता. की कसं आहे की शेतकरी कष्ट करतो आणि फक्त एक स्टेप तो मागे राहतो जिथून त्याला इन्कम मिळणार असतो, म्हणजे प्रोसेसिंग. त्याने जर तिथे पाऊल टाकलं तर त्याच्या हातात मार्केट येतं. तर प्रत्येक म्हणजे वायनरीच्या संदर्भात आपल्या बांधावरती वायनरी असावी शेतकऱ्याच्या, ही मूळ कल्पना आणि महाराष्ट्र शासनाने तेच धोरणाने ग्रेप पॉलिसी जी आणली समोर. तर आता याच्यामध्ये प्रक्रिया उद्योगाने केलेले जे व्हॅल्यू ॲडिशन होतं, वाईन उद्योगाची आपण सरळ 2 भागात विभागणी करूया. एक आहे की मास लेवलला प्रोडक्शन होतं, मोठे प्रकल्प, आणि एक छोटा प्रकल्प. आता दोघांच्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि मार्केटिंगमध्ये मूलभूत फरक आहे की मोठ्या प्रकल्पांची जी मार्केटिंगची ती 3 टायर सिस्टीम ती वेगळी आहे. छोटे प्रकल्प काय करू शकतात, आणि जर तो शेतकरी असेल तर तो कृषी पर्यटनाची जोड त्याला देऊ शकतो. त्याच्यातनं काय होईल की त्याचा स्वतःचा कच्चा माल तो तिथे प्रक्रिया होईल आणि जो पर्यटकाच्या रूपाने येणारा कस्टमर त्याच्या दाराशी येईल, तो द्राक्ष बागा बघेल, वाईन प्रक्रियेची तो माहिती घेईल, वाईन चाखेल आणि वाईन खरेदी करेल. म्हणजे ग्राहक तुमच्या दाराशी येईल. ज्योत्स्ना यांनी खेड्यात राहून वायनरीचा प्रकल्प हँडल करण्याचा टार्गेट पूर्ण केलाय. आज त्या एकट्या वायनरी प्रकल्प चालवतात. त्यांच्याप्रमाणे महिलांनी शेतात पिकणाऱ्या शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे.
माझ्यासारखं इतर महिलांना सांगू इच्छिते की तुम्ही जर घराच्या बाहेर थोडंसं 4 भिंतीच्या बाहेर पडलात तर तुम्ही एक काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता किंवा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. तर तुम्ही ही स्टेज घ्यायला थोडीशी अडचण येते, म्हणजे घराच्या बाहेर पडायला उंबाटं ओलांडताना थोडासा त्रास होणारच, पण ते एकदा उंबाटाच्या बाहेर पडलं की मग अडचणी आपोआप सॉल्व्ह होत जातात. तर प्रत्येक महिलेला माझं सांगणं आहे की फक्त तिने चूल मूल न सांभाळता बाहेरच्या जगाकडे बघावं की काय चाललं आहे, आणि एक स्वतःचं मोठ्या प्रमाणात नाही, एक छोटासा उद्योग असणं हे तिच्या स्वतःसाठी खूप चांगलं आहे. सुरवडे दाम्पत्यानं कमीत कमी मजुरांवर चालणारा मेकॅनाइज असा वायनरी प्रकल्प उभारलाय. त्यांचा वायनरी प्रकल्प छोट्या द्राक्ष उत्पादकांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल. नाशिकहून जयेश साबळेसह संदीप भुजबळ, साम टीव्ही, मुंबई.